नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं या संदर्भातलं एक वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला आहे. ते वक्तव्य नेमकं काय, त्यावरून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया. सुरुवातीलाच ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ. ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद. आता न्यायालयाने सुद्धा की लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाही हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज. जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसं जाऊ. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्या. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. आम्ही जरी संयोजक असलो, सगळे कार्यक्रम महामंडळ ठरवतं, पण अशा प्रकारे व्यक्तिगत आरोप या व्यासपीठावर टाळले पाहिजे आणि ते चुकीचे आहेत असं आमचं मत आहे. तीनपाट निमंत्रकांनी संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबेंना खरमरीत पत्र. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यातील गोऱ्हेंच्या घराबाहेर महिला कार्यकर्त्यांनी गोऱ्हेंच्या पोस्टरला काळं फासलं. गोऱ्हेंनी माफी मागावी यासाठी घोषणाबाजी. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नीलम गोऱ्हे जुन्या कार्यकर्त्या, त्या बोलतायत म्हणजे त्यात तथ्य आहे. मंत्री गिरीश महाजन यांची नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया. आता नीलमच्या इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या. अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत. तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे. आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल. तर मातोश्रीवर बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या. एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालायचा, मग याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. तर मातोश्रीवर भेटून नीलम गोऱ्हे सगळ्यांच्या चुगल्या लावायच्या. किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया. जुन्या जाणत्या महिलांना डावलून नीलम गोऱ्हेंना 3 ते 4 टर्म आमदार केलं. आईवडिलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही किती मर्सिडीज बेन्झ गाड्या दिल्या, विनायक राऊत यांचा सवाल.